की हा गैरव्यवहार झालेला आहे आणि त्यासंबंधी आम्ही कारवाई केली। माझा साधा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, हा गुन्हा 2020 ते 2024 या कालावधीत झाला आहे आणि इतक्या वर्षानंतर हा गैरव्यवहार सुरू असताना जे विभाग आपण 3 सांगितले यामध्ये म्हणजे शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग आणि लेखा परीक्षण यंत्रणा या काय काम करत होत्या अध्यक्ष महोदय त्यावेळेला? या निष्काळजी अधिकाऱ्यांवर सरकार कोणती कारवाई जबाबदारी निश्चित करेल का? हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न असा आहे की ही रक्कम जी आहे मूळ रक्कम व्याजासह परत भरली गेल्याचे सांगितले गेले, परंतु रक्कम परत भरली म्हणजे गुन्हा माफ झाला नाही अध्यक्ष महोदय। विद्यार्थ्यांच्या हक्काचा निधीचा गैरवापर करणाऱ्या संस्थेविरुद्ध मान्यता रद्द करणे, अनुदान रोखणे आणि ब्लॅक लिस्ट करण्यासाठीची कठोर कारवाई ही सरकार करेल का? हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। माननीय अध्यक्ष महोदय, मुळामध्ये जर आपण समजून घेतलं तर याच्यामध्ये गुन्हा नाही घडलेला। याचं कारण हे कुठेही स्कॉलरशिपचे पैसे हे त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये घेऊन खर्च केलेले नाहीत। हे पैसे खर्च करण्याचा त्या भिंतीवर जी भिंत त्यांनी बांधली आहे त्यांना अधिकारच होता आणि केवळ आपल्या नियमाप्रमाणे तो जो खर्च आहे म्हणजे ते जे पैसे आहेत हे मुख्याध्यापकाच्या अकाउंटमधून खर्च व्हायला पाहिजे होते, त्यांनी संस्थेच्या अकाउंटला ते पैसे घेतले आणि तिथनं खर्च केले आहेत। त्यामुळे केवळ प्रोसिज्युरल अनियमितता आहे, त्याच्यावर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर यात कुठलाही गुन्हा घडत नाही। हे प्रोसिज्युरल लॅप्स आहे, याच्यामध्ये पैशाचा अपार झालेला नाही। त्यांनी ठीक आहे की ते पैसे त्यांनी घाबरून म्हणा किंवा म्हणून भरून टाकले, ते पैसेही त्यांनी भरण्याची आवश्यकता नव्हती। जेव्हा मी स्वतः याचं पूर्ण माहिती घेतली त्यांनी कारण त्यांना ते